रशियन कंपनीचे शेअर्स विकून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत जळगावातील एका वकिलाची तब्बल 7,60,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी विनोद सोनार आणि आनंद परदेशी यांच्या विरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। आरोपींनी बनावट कंपनी तसेच फेसबुक मेसेजच्या माध्यमातून वकील विजय नानोज यांच्याशी संपर्क साधला। रशियन कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवून त्यांना वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे भरण्यास प्रवृत्त करण्यात आले। वकिलांनी आरोपीच्या सांगण्यावरून तब्बल 7,60,000 रुपयांची गुंतवणूक केली, मात्र त्यानंतर ना नफा मिळाला ना गुंतवणुकीची रक्कम परत मिळाली। त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले। त्यानंतर त्यांनी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या तक्रारीवरून विनोद सोनार आणि आनंद परदेशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलीस करत आहेत।